मोठी बातमी ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, संजय राऊत तातडीने आता दिल्लीला जाणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र देणार असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार हे गैरहजर होते। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटलेले आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटले। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, संजय राऊत हे तातडीने दिल्लीला जाणार आहेत। काल मातोश्रीवर जी बैठक झाली, 9 पैकी 4 खासदार जे आहेत ते उपस्थित होते। त्यापैकी काही खासदार जे आहेत ते ऑनलाईन उपस्थित होते असा दावा करण्यात आलेला होता, मात्र मतमतांतर या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। 9 पैकी 5 खासदार हे गैरहजर होते। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटलेले आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीत प्रतापराव जाधवांना भेटले, त्याच्यामुळे आता संजय राऊत तातडीने दिल्लीला जाणार आहेत। एक प्रकारे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आणि काल मातोश्रीवर जी बैठक झाली त्याच्यानंतर आज हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। संजय राऊत हे तातडीने आता दिल्लीला जाणार आहेत। ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार काल गैरहजर होते। मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आलेली होती। वेगवेगळी कारणं यावेळेला देण्यात आलेली होती। 4च खासदार फक्त उपस्थित होते, मात्र 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती जी आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊत आणि खासदारांकडून देण्यात आलेली होती। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। संजय राऊत तातडीने दिल्लीला जाणार आहेत। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली होती। शिंदेचे आमदार खासदार काही प्रतिक्रिया देत होते। संजय राऊत हे सातत्याने त्यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांनी काल सुद्धा असं म्हटलेलं होतं की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन लांडगा आता आम्ही राबवणार, अशा पद्धतीने संजय राऊतांनी प्रतिक्रिया जी आहे ती काल दिलेली होती। मात्र आता ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्यात। वेगळ्या गटासाठी ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार आहेत का, अशा चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, संजय राऊत तातडीने आता दिल्लीला जाणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ज्या राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत, जे राजकीय चर्चा ज्या आहेत, तर्कवितर्कांना जे आहेत त्याच्यानंतर प्रतिक्रिया ज्या येत होत्या, त्याच्यानंतर पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवटेजी, ज्या पद्धतीने आता ही माहिती समोर येते, संजय राऊत तातडीने दिल्लीला जात आहेत, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे, कसं पाहायचं या घडामोडींकडे? नाही वृषाली, मला असं दिसतंय ऐकून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या सगळ्या घटना घडामोडी आपण बघतो आहोत, सुरुवात झाली ती आम आदमी पक्षापासून। आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले खासदार हे भाजपसोबत गेले, त्याच्यानंतर मग ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस जो आहे त्याच्या अनुषंगाने पण आपण हे बघितलं। तर मला असं दिसतंय आता ऐकून की मुळामध्ये हे सगळे जे काही पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, तर त्यांचे सगळे खासदार हे आपल्यासोबत घ्यायचे आणि आपलं संख्याबळ वाढवायचं, असा एकूण प्रयत्न भाजपचा दिसतो आहे। कारण भाजपला येणाऱ्या काही कालावधीमध्ये, विशेषतः 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही महत्वाची विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत आणि ती विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये फार निर्णायक बहुमत असणं आवश्यक आहे। आणि ते हवं असेल तर आपण बघितलं की मागच्या विधेयकाच्या अनुषंगाने झालं, तर त्या संदर्भात आता लक्षात घेऊन की जर आपलं संख्याबळ वाढवायचं असेल तर अर्थातच आपल्याला आणखी काही खासदार लागतील, आपल्याला राज्यसभेमध्ये पण बहुमत लागेल। त्याच्या अनुषंगानं मला असं दिसतंय की वेगवेगळ्या पक्षांचे खासदार आपल्यासोबत घेणं हा त्यातला एक भाग आहे। दुसरा भाग असा आहे की आपण बघितलं की आतापर्यंत भाजपच्या सोबत जे जे प्रादेशिक पक्ष गेले त्या सगळ्यांचं पुढे काय झालं हे आपण बघितलेलं आहे। त्यामुळे हे सगळे पक्ष संपून जी काही चालकांवरती सत्ता भाजपला प्रस्थापित करायची आहे त्याच्या अनुषंगाने पण हा एक प्रयत्न आहे, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की हे सगळं घडत गेलं तर 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा त्यापूर्वी ज्या विधानसभा निवडणुका आहेत महत्वाच्या, त्या सगळ्याच्या अनुषंगाने विरोधकांचं, विरोधी पक्षांचं आणि एकूणच विरोधी आवाजाचं बळ पूर्णपणे संपलेलं असेल। त्यामुळे ते बळ संपवण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतं। त्यामुळे आता हे घडलं समजा तर काही आश्चर्य वाटणार नाही, लगेच काही घडेल किंवा नाही मला माहिती नाहीये, पण अशा काही हालचाली कुरबुरी बऱ्याच दिवसांमध्ये सुरू होत्या
काही खासदारांशी मी स्वतः बोललो पण होतो. त्यामुळे काही एक सुरू होतं आणि मुळात असं बघतोय आपण आता अलीकडच्या कालावधीमध्ये की सत्तेशिवाय राहणं हे काही फार परवडणारं नाहीये किंवा आपण स्वतःला सस्टेन करू शकत नाही असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे भाजपसोबत जाणं आणि आपल्या सगळ्या उद्योगांना संरक्षण मिळवणं, कवच कुंडले मिळवणं आणि संभाव्य धोका टाळणं यासाठी सुद्धा खासदार जाऊ शकतात. त्यामुळे असं घडू शकतं असं मला वाटतं. आवटे सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फक्त संख्याबळ वाढवणं हेच तुम्हाला उद्दिष्ट वाटतंय की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वच आता ठेवायचं नाही, ही भाजपची रणनीती वाटतेय? नाही, मी सगळेच मुद्दे सांगितले मगाशी वृषाली, की एक तर संख्याबळ वाढवून हा एक भाग आहे. प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो मुद्दा मी सांगितला की तृणमूल काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काय केलं आपण बघितलं आणि सगळीकडे म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाचं काय झालं, तर सगळीकडे आपण जर बघितलं तर बेसिकली भाजपला एक चालकांवरती सत्ता आणायची आहे. त्यामुळे विरोधक नकोच आहेत. आणि आता असं दिसतंय की प्रामुख्यानं काँग्रेस हा एक महत्वाचा विरोधी पक्ष आहे ज्याला 2024च्या निवडणुकीमध्ये फार चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे आता काँग्रेस, राहुल गांधी यांची चर्चा बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. पण काँग्रेसच्या इंडिया आघाडीचं जे काही महत्व वाढत आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यामुळे ते वाढत आहे. त्यामुळे एकेका प्रादेशिक पक्षाला जर तुम्ही कमकुवत कमजोर करत गेला तर त्यामुळे काँग्रेसचंही महत्व कमी होतं. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना कमकुवत करणं आणि एकूणच अपोजिशन, एकूणच विरोध हा अतिशय दुबळा करणं, विरोधी पक्षच दुबळा करणं पर्यायच नाही. म्हणजे जे मोदींचं सुरुवातीपासून होतं की पर्याय कोण, प्रत्येक वेळेस समजा 14ला मोदी आले तेव्हा काही मुद्दा नव्हता, पण 19ला किंवा 24ला एक महत्वाचा मुद्दा पुढे आला की समजा हे नसतील तर पर्याय कोण, तर पर्याय कोणी उरूच नये अशा पद्धतीनं सगळे संभाव्य पर्याय हे क्षीण करत जाणं हा यातला एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आवटे सर, ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा फुटतोय, नुकतंच म्हणजे कालचं उदाहरण घ्यायचं झालं तर तृणमूल काँग्रेस, आज जर बघायला झालं तर ह्या ज्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घडत असलेल्या हालचाली, ज्या पद्धतीनं आमदार किंवा खासदार फुटतायत त्याच्यामागे तुम्हाला सुप्रिया सुळे जो सातत्यानं उल्लेख करतात आईसचा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, हाच एक फक्त तुम्हाला मुद्दा वाटतोय की खासदार सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत? काय वाटतं? एक लक्षात घ्या की मुळामध्ये एक तर आहे की विरोधक म्हणून राहणं एवढं सोपं नाहीये आजच्या कालखंडामध्ये. अगदी त्याची किंमत चुकवावी लागते आणि अशी किंमत चुकवण्याची हिंमत फार लोकांकडे नसते. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा असं की या सगळ्या लोकांचे काही उद्योग असू शकतात, नसले तरी सुद्धा तुम्ही जो आईचा उल्लेख केला, आईचं भय भीती वगैरे आहेच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्याही पेक्षा पुढची वृषाली अशी आहे की मुळात या लोकांना आता आयडिओलॉजीशी काही देणं घेणंच नाहीये. म्हणजे कुठल्या तरी पक्षाकडून आपण खासदार झालो याच्या पलीकडे पण शिवसेनेसारखा जो पक्ष आहे, म्हणजे समजा काँग्रेसचा माणूस भाजपमध्ये गेला आपण समजू शकतो, अन्य पक्षाचा माणूस गेला समजू शकतो. मुळात शिवसेना हा पक्ष पूर्वी भाजपसोबत होताच ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही आयडिओलॉजिकल फार मोठा मुद्दा पण नाही खरं म्हणजे. शिवसेनेची आजवरची भूमिका जर आपण बघितली तर शिवसेनेच्या माणसांनी किंवा शिवसेनेच्या खासदारांनी भाजपसोबत जाणं हे आयडिओलॉजिकल पण फार मोठा मुद्दा नाहीये, पूर्वी होतोच आपण. आणि एकूणच म्हणजे एंड ऑफ आयडिओलॉजी, आदर्शवाद, विचारधारा याचा पूर्णपणे संपणं आणि आता फक्त ऑपॉर्च्युनिझम या क्षणी मला जे योग्य आहे, मला आत्ता हे डील करायचं आहे, मला आत्ता या गोष्टी मला हव्या आहेत, मला माझ्या मतदारसंघासाठी हे हवं आहे, मला माझ्या व्यक्तिगत कारणांसाठी हे हवं आहे. त्यामुळे अशा वेळी केवळ भीती दाखवली म्हणूनच लोक नाईलाजाने गेले किंवा अनिच्छेनच गेले असे म्हणण्याचं कारण नाहीये. जे संधीसाधू लोक आहेत त्यांना या निमित्तानं संधी मिळतात आणि मग सत्तेसोबत असणं ते छान असतं, त्यामुळे लोक जातात. त्यामुळे हा संधीसाधूपणाचा सुद्धा कळस आहे. त्यामध्ये खासदार सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. प्रत्येक वेळी भाजपबद्दलच बोललं पाहिजे असं नाही. भाजपच्या किंवा या सगळ्या सरकारच्या दडपशाहीला सुद्धा पुरून उरणारे असे खूप राजकीय नेते आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यात त्यांचं नीटपणे काम करतायत. त्यामुळे तेही आपल्याकडे ते उदाहरणं आहेतच. तर मला असं वाटतं की हा मुद्दा यांच्या सुद्धा स्खलनशीलतेचा आहे, हेही मान्य केलं पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच.